माऊ एक काम कर ना, तू थोडा वेळ थांब, मी लगेच घरी जाऊन फ्रेश होऊन येतो. मला आता कामाला प्लीज प्लीज, आईला पण बरं वाटेल का जरा, प्लीज प्लीज थोडा वेळ थांब ना. मी लगेच जाऊन लगेच आलो. प्लीज 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 माऊ, हा जरा प्लीज. आई तू आता लवकर बरी हो आणि घरी चल, मग सगळं नीट होईल. तुला खूप काही काय सांगायचं. आई निघावं लागेल ग, कामावर जायला उशीर होतोय. संध्याकाळी लवकर येते हा. काय माहिती कुठं गेली, कधी येते काय माहिती. मम्मी हॉस्पिटलमध्ये जाऊन बघून येऊ का तिला? का कशाला हॉस्पिटलमध्ये, कशाला? काय कामं नाहीत का घरामध्ये दुसरी? आली नाही ना मम्मी अजून, म्हणून. आली नाही म्हणून काय महाराणी लागून गेली का ती? आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्या रिसेप्शनिस्ट बरोबर या 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 वाटच पाहत होतो, तुमची वाटच पाहत होतो. सॉरी मम्मी, यायला जरा उशीर झाला. जरा उशीर म्हणतात वय याला? किती वाजले रे शिव? मम्मी 10. तब्बल 2 तास उशीर झालाय. काय धर्मशाळा वाटली का काय? आ मम्मीचं घर आहे, मनमानी चालणार नाही. किती वेळा सांगितलं? आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, हे असंच चालू राहिलं ना तर हॉस्पिटल मधला तुझा पगार जो रखडलाय ना तो भेटायचा नाही बरं का, कळलं का? शिवा 2000 रुपये कापायचे हिचे आजचे. हा कापले कापले. मम्मी प्लीज असं नका करू. मी उद्यापासून वेळेवर येईन खरंच. उद्यापासनं ना, उद्यापासनं. आजचे पैसे कट कागदावर लिहून घेतलंय ना हिच्याकडनं. हा जा कामाला. कुठं कामाला? कुठं? भाईंच्या खोलीत. मी सांगितलं कुठं जायचं ते. मी सांगन ते काम करायचं. माहितीये ना कागदावर काय लिहिलंय ते. काय सपना? आले मम्मी. अभिनंदन, तुझ्या पगारात 2000 रुपयानं वाढ झाली. म्हणजे असं आहे की या घरातली मेन कामवाली बाई तू झालेली आहेस. घरातली कामं कोण करणार मग? कोण दिसतंय इथं काम करणार? कोण? म्हणजे मी घरातली कामं. बराबर, एकदम बराबर. सपना, घरातली सगळी कामं जी आहे ती दाखवून द्यायची, कळलं का? कामाला हात लावायचा नाही. हा शिवा, सकाळपासून ना असं वाटतंय काहीतरी मळमळी सुटावी तोंडाची, काहीतरी असं झणझणीत खावं असं वाटतंय. मिरचीचा ठेचा, मिरचीचा ठेचा, मस्तपैकी मिरचीचा ठेचा बनव आणि वरवंट्या पाट्यावर वाटून. आम्हाला मिक्सर मधलं आवडत नाही बरं का, आमच्या घरात कोणी खात नाही मिक्सर मधलं. वरवंट्या पाट्यावर मस्त खरडून असा बनवायचा मिरचीचा ठेचा.
काय ग ये जमतो का नाही खरडा? आजच खायचा आहे, उद्या नाही. हात नको खाऊस. जा तुला येते ते काम कर. बाईच्या खोलीमध्ये काय गडबड झाली नाही का बघ. जा. खरडा करायचो जो म्हणा आणि म्हणे मी शिकलेली. काय झाली का झोप? कामावर आहे, झोपा काढायला आली का? काय भाईंच्या तब्येतीत सुधारणा? अजून तरी काही सुधारणा नाहीये. का? चमत्कार कर की तुझा. आण शुद्धीवर बाईला. मम्मी, भाई कोमातून बाहेर येणं आता फक्त माझ्या हातात नाहीये. मग कुणाच्या हातात आहे? कुणाच्या हातात आहे? हॉस्पिटल मध्ये तू जे काय बोलत होती ते भाईला ऐकायला येत होता ना? हा, भाई हालचाल म्हणजे हॉस्पिटल मध्ये भाई जे काही हालचाल करत होता ते तुझं बोलणं ऐकून करत नव्हता? कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक येळ झाली वाटतं. 3 दिवस 3 दिवस आहेत. 3 दिवस आहेत तुझ्याकडं भाईची तब्येत ठीक करायची, नाहीतर तुझ्या आईच्या आजारपणासाठी जेवढा पैसा खर्च केला ना तो परत देऊन टाकायचा. मम्मी हो, असं करू नका. एवढे पैसे गोळा करणं खरंच कठीण जाईल माझ्यासाठी, आणि तेही एवढ्या कमी वेळात. भीक माग नाही तर कुठून बी आण, नाही तर 3 दिवसाच्या आत 3 दिवसाच्या आत माझ्या भाईला बरा करायचा. मम्मी प्लीज, मी खरंच माझ्याकडून सगळे प्रयत्न करते. वाटल्यास मी अजून प्रयत्न करेन. प्रयत्न नाही, मला निकाल पाहिजे. आणि तो नाही मिळाला ना. मम्मी पण प्लीज असं मला कामावरून काढून टाकू नका. वाटल्यास मी घरातली सगळी कामं करेन. एवढे पैसे गोळा करणं खरंच कठीण आहे मम्मी. प्लीज, मी खरं सांगते, मी सगळी कामं करेन, पण मला कामावरून काढू नका. वाजले किती? 11 वाजलेत ना. सुरूच्या गोळ्यांची वेळ झाली. काय पण काम करणार ना तू घरातलं? सुरूची तब्येत बरी नाहीये, नर्सेस ना तू. वर जायचं आणि गोळ्या देऊन यायच्या त्याला. आणि 1 मिनिट, नजर खाली. एक शब्द पण त्याच्या संगट बोलायचा नाही. जा. यार, मी मदत करू का? नॉक करून आत येत नाही रूम मध्ये. सॉरी सर, तुमच्या औषधांची वेळ झाली होती म्हणून आले. काय गरज आहे? हे बघ, तुझं इथे काम जे आहे ना ते तू कर, आणि परत माझ्या रूम मध्ये यायची गरज नाही. ओके. झालं ना? मदत हवी आहे?
कस्तुरी, बस 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 बस. अगं, काय अवस्था झाली तुझी? काय झालं? काही नाही ग, पण तू कधी आलीस? आणि काही काम होतं का? तुझा मुलगा? नाही नाही नाही, सगळं ठीक आहे. अगं, मी सौरभला औषधं द्यायला आले होते, म्हटलं तुला भेटून जाऊ. तू ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? किती थकली आहेस? अगं काही नाही ग, सकाळपासून एकामागोमाग एक कामं चालूच असतात, वेळच नाही मिळत. कस्तुरी, तू हे सगळं फक्त माझ्या मुलासाठी करतेस आणि कुणालाच काही सांगत नाहीयेस. थँक्यू सो मच. अगं त्यात काय एवढं? कस्तुरी, तुझ्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे आणि यातून बाहेर काढण्यासाठी मीच काहीतरी करणार आहे. काय करणार आहेस तू? कस्तुरी, मम्मी तुला जे जे काही बोलल्यात ना, ते मी सगळं तसंच्या तसं सौरभला सांगून टाकणार आहे. सिंधू अगं असं नको करूस. मग काय करू? आणि कस्तुरी, हॉस्पिटलमध्ये सौरभ तुला इतकं बोलला, तू सगळं शांतपणे ऐकून घेतलंस का? खरं सांगितलं का नाहीस तेव्हाच? काय होणार आहे त्याने? तुला सौरभचा स्वभाव माहिती आहे ना सिंधू. हे सगळं कळल्यानंतर त्याने पटकन काहीतरी निर्णय घेतला असता आणि मुलगा आईपासून लांब गेला असता. सिंधू, मम्मी माझ्याशी कशाही वागत असल्या तरी यात फक्त त्यांचा स्वार्थ नाहीये. त्यांना सौरभला त्यांच्यापासून दूर होऊ द्यायचं नाही. अगं पण कस्तुरी, याच्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होतोय, त्याचं काय? नातं सिंधू, आमच्यातलं नातं सुरू होण्याआधीच संपलंय आता. नाही कस्तुरी, अजूनही चान्स आहे. मी सगळं सौरभला सांगून टाक. सिंधू, तुला माझी शपथ आहे, तू असं काहीही करणार नाहीयेस. अगं कस्तुरी, अगं तुला मम्मीने हाताला धरून हॉस्पिटलच्या बाहेर काढलं. तू सौरभला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेली होतीस, तेही लपवलं सौरभपासून. तुला फसवून इथे आणलं. बरं, इथे सुद्धा त्रास देतायत, टॉर्चर करतायत, हे सगळं तू सहन करतेस चुपचाप का? माझ्या आईसाठी. सिंधू, मी यातलं जर कोणाला काही सांगितलं ना, तर मला ऑपरेशनचे सगळे पैसे मम्मींना परत करावे लागतील आणि तेवढे पैसे नाहीयेत आता आमच्याकडे. अगं मग मी सांगते ना सौरभला, म्हणजे तुझ्यावर काहीच येणार नाही. आणि सिंधू, त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये फूट पडेल ना ग. एखाद्या मुलाला आपल्या आईपासून दूर करणं हे खरंच सगळ्यात मोठं पाप आहे. मग माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? आई काही क्षणांसाठी दूर जाणार आहे ही कल्पनाच इतकी भयंकर आहे सिंधू. ऑपरेशनच्या काळात भोगलंय मी ते. म्हणजे मग सौरभने तुझ्यापासून लांब गेलेलं चालेल? हे बघ, मी तुला आत्ताच सांगते सिंधू, सौरभ आणि माझ्यात काहीही होऊ शकत नाही आणि तू प्रयत्नही करू नकोस. आणि मम्मी कशाही असल्या ना तरी त्यांनी माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे दिलेत हे विसरून नाही चालणार मला. मग हे सगळं तू किती काळ सहन करणार आहेस अजून? जोपर्यंत मम्मीने ऑपरेशनसाठी दिलेले पैसे मी त्यांना परत करत नाही तोपर्यंत. त्यांना एकदा सगळे पैसे परत दिले ना की मी निघून जाईन आणि परत कधीच येणार नाही यांच्या आयुष्यात. कस्तुरी, अगं इतकं चांगलं कोणी कसं असू शकतं? ते जाऊ दे ग, आता माझ्या नशिबातच ते लिहिलं असेल तर आपण काही करू शकत नाही त्याला. एनिवे, तू तुझ्या मुलाची काळजी घे. चल, मी निघते. कस्तुरी, सर प्लीज, तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी माझ्यासारख्या नर्सशी बोलणं चांगलं नाही. भाईंच्या खोलीतली सगळी कामं करून झाली आहेत माझी. तुमचं काही काम असेल तर सांगा, ते पण करते. मी आहे. कस्तुरी ऐक, कस्तुरी. सिंधू, आत्ता जे मी ऐकलं ते सगळं खरं आहे, पण तू सगळं विसरून जा. विसरून जाऊ? अगं असं कसं विसरून जाऊ? तुला माहितीये का मी कस्तुरीला काय काय बोलले, वाटेल ते बोललोय. आणि ती बिचारी एका शब्दाने मला बोलली नाही. सिंधू, अगं तूही किती सहन केलेस.
मी नाही रे, पण कस्तुरीने खरंच भोगलंय. आता नाही, येऊ दे मम्मीला. ती आल्यावर ना मी. एक मिनिट सौरभ, आता तू ही चूक करू नकोस. कस्तुरी काय म्हणाली ते ऐकलंस ना. तुझ्यात आणि मम्मीमध्ये तिला फूट पडायची नाहीये. तू जर मम्मीला खरं सांगितलंस तर कस्तुरीला खूप वाईट वाटेल. अरे सिंधू, अगं पण मी तिला वाटेल ते बोललोय, तुला माहिती नाहीये. मग म्हणूनच आता मम्मीला काही सांगण्याची चूक महागात पडू शकते आणि त्याचे परिणाम फक्त कस्तुरीला भोगावे लागणार आहेत. आता काय करू मी? सौरभ हे बघ, कस्तुरी आता इथेच आहे, तेव्हा तू तिची काळजी घे ना. तिच्या मनात पुन्हा एकदा जागा निर्माण कर तुझी. तिची माफी माग. ती माफ करेल मला? का नाही करणार? तू जर मनापासून माफी मागितली तर नक्की माफ करेल. कारण सौरभ, तिच्या मनात अजूनही तू आहेस. शिवा, हा, त्या- मम्मी. काय ग? तू काय करते इथं? ते मेडिसिन द्यायला आले होते. गोळ्या. झाल्या का तू? हो, निघा मग आता. निघतेच आहे. काळजी घे. येते मी. शिवा, देतो लक्ष मम्मी. मम्मी मम्मी माझी सगळी कामं झाली आहेत आजची. मी निघू? जा की जा. उद्या वेळेवर घरी यायचं बरं. वेळेवर नाही आली कामावर तर घरी सांगून यायचं घरी येणार नाही म्हणून. सौरभ, काय बोलायचंय का? हा, नाही. सपना, ए सपना. हा मम्मी. सूर्य जेवला? नाही. जा.